नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळा चालू झाला. या उन्हाळ्यामध्ये भयंकर उष्णता सुद्धा वाढलेली आहे. प्रत्येक जण आपलं शरीर त्याचबरोबर आपलं घर हे सतत थंड ठेवण्याचा प्रयत्नही करत असतो. आता घर थंड ठेवण्यासाठी प्रत्येक जण कूलर आणि एसीचा आधारही घेत आहे. मात्र कूलर किंवा एसीच्या सततच्या वापरामुळे वीज बिलातही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ही वाढ होत आहे. फक्त एसी किंवा कूलरने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळत नाही, तर असे काही उपाय देखील आहेत ज्याचा स्मार्ट असा उपयोग करून तुम्ही तुमचं घर हे थंड ठेवू शकता. तर आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने घरातील हवा थंड राहण्यास मदत होईल. अगदी सोप्या अशा या उपायांमुळे आपलं घर हे अगदी थंडगार राहणार आहे. तर कुठले आहेत हे उपाय? चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. फिक्कट रंगांच्या पडद्यांचा वापर करा. उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यप्रकाशामुळे घरात जास्त उष्णता निर्माण होत असते. त्यामुळे घराच्या खिडक्या, दरवाजांवर पडद्यांचा वापर करा. पडदे उष्णतेला शोषून घेतात आणि घर थंड ठेवण्यासही मदत करतात. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फिक्कट रंगाच्या पडद्यांचा वापर करा, कारण पेस्टल किंवा हलके आणि पांढऱ्या रंगाचे पडदे उष्णतेपासून बचाव करतात. म्हणजेच पडद्यांचा रंग जेवढा फिका तेवढं तुमचं घरही थंड राहण्यास मदत राहील. दिवसा खिडक्या बंद ठेवा, तर रात्रीच्या त्या उघड्या करा. अगदी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही घरातील खिडक्या या उघड्या करून ठेवू शकता. परंतु ज्यावेळेस अगदी लख्ख सूर्यप्रकाश घरामध्ये येऊ लागेल, अगदी कडक ऊन होतं, त्यावेळेस आपल्या घरातील दरवाजे, खिडक्या या बंद करा आणि पडदे सुद्धा ओढून घ्या. घरातील खिडक्या आणि दरवाजामधूनच घरात अगदी उष्ण अशी हवा येत असते. त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा अगदी उष्ण होतं आणि म्हणूनच जशी दुपार होईल तशा घरातील दरवाजा, खिडक्या या बंद करा. शक्य असल्यास उन्हाळ्यामध्ये रेग्युलर कर्टन्स म्हणजे पडदे न वापरता शक्यतो कॉटनचे पडदे वापरा. घर हे नेहमी थंड राहावं यासाठी काही खास उपायही आपल्याला इथे करायचे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, एका स्प्रे बॉटलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी मिक्स करायचं आहे आणि याच गुलाब पाणी आणि साध्या पाण्याचा मिक्सरचा हा जो स्प्रे आहे, हा आपल्याला आपल्या घरातील पडद्यांवर पसरवायचा आहे. गुलाब पाणी नसेल तर काही हरकत नाही, साध्या पाण्याचा स्प्रे सुद्धा तुम्ही पडद्यांवरती करू शकता. गुलाब पाणी तसेच या साध्या पाण्याचा हा स्प्रे केल्यामुळे यामधून अगदी थंड अशी हवा आपल्या घरामध्ये स्प्रेड होते. त्यामुळे आपलं घर सुद्धा थंड राहण्यास मदत होते. गुलाब पाण्यामुळे घरात अगदी छान असा सुवासही येतो. त्याचबरोबर गुलाब पाणी अगदी उष्णता शोषून घेण्याचं कामही करते. त्यामुळे शक्य असल्यास या पाण्यामध्ये थोडासा गुलाब पाण्याचा सुद्धा नक्की वापर करा. कार्पेट किंवा गालिच्यांचा वापर टाळा. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये घरात कार्पेट किंवा गालिच्यांचा वापर करणं टाळावे. कार्पेट, गालिच्यांमुळे घर गरम होतं. यासाठी घरात थंडावा टिकवण्यासाठी कार्पेट हे अजिबात वापरू नका. एक्झॉस्ट फॅनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. एक्झॉस्ट फॅनमुळे घरातील जी गरम हवा आहे ती बाहेर फेकली जाते आणि त्यामुळे सुद्धा आपलं घर हे थंड राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्ही जर असे वॉल माउंटेड किंवा टेबल फॅन वगैरे वापरत असाल, तर अशा या फॅनसमोर बर्फाने भरलेलं एखादं भांडं किंवा अगदी फ्रीजमधलं थंड पाणी जर ठेवलं, तर फॅनची जी हवा आहे या बर्फातल्या किंवा थंड पाण्यासमोरून जाते आणि त्यामुळे सुद्धा आपलं घर हे अगदी थंड राहण्यास मदत होते. आपलं घर हे थंड ठेवण्यासाठी ही सर्वात परवडणारी आणि सहजपणे करता येणारी ट्रिक आहे. त्यामुळे टेबल फॅन आणि त्यासमोर बर्फ किंवा थंड पाणी ठेवून सुद्धा तुम्ही घरातील वातावरण हे अगदी छान थंड करू शकता. पण फॅन ही इलेक्ट्रिक वस्तू असल्यामुळे योग्य ती काळजी सुद्धा घ्या. योग्य लाईट्सचाच वापर करा. उन्हाळ्यामध्ये अशा गोष्टींपासून आवर्जून दूर राहिलं पाहिजे ज्या घरात उष्णता वाढवतात. जसे की घरातील लाईट्स, गरज नसताना घरातील लाईट्स बंद ठेवा, कारण लाईट्समधून उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे आपल्या घरातील तापमान हे वाढू शकते. तसेच गरज नसताना लाईट्स बंद ठेवल्याने तुमचे विजेचे बिल देखील कमी होईल. तसेच घरात चुकीच्या लाईट्सचा वापर टाळा, म्हणजे पिवळ्या बल्बऐवजी LED किंवा CFL लाईट्सचा जास्तीत जास्त वापर करा. तुमच्या घरामध्ये जर जास्त वॅटचे बल्ब लावलेले असतील, तर कमीत कमी उन्हाळ्यामध्ये तरी ते थोडेसे बदला. त्याऐवजी LED बल्ब लावून घ्या. हे बल्ब कमी वॅटचे असून सुद्धा पुरेसा प्रकाशही देतात आणि त्यामुळे आपल्या घरातील उष्णताही कमी होण्यास मदत होते. घरामध्ये जास्तीत जास्त इनडोअर प्लांटचा वापर करा.
आपल्या घराच्या आतमध्ये किंवा आसपास जेवढी झाडं असतील तेवढंच आपलं घरातील वातावरण हे थंड राहण्यास मदत होते. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये घरामध्ये जास्तीत जास्त इंडोर प्लांट ठेवा. आपल्या घरात जर एखादी छोटीशी गॅलरी असेल तर त्या गॅलरीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्लांट्स लावा. तुम्ही दिवसभर जिथे काम करता, तुमचं स्टडी टेबल असेल किंवा डेस्कटॉप असेल तर त्याच्या आसपास सुद्धा असे छोटेसे झाडं तुम्ही ठेवू शकता. या इंडोर प्लांट्समुळे सुद्धा आपल्या आसपासचं वातावरण थंड राहण्यास खूपच मदत होते. तुम्ही घर जेवढे मोकळे ठेवाल तेवढीच उष्णता ही कमी होते. त्यामुळे घर स्वच्छ आणि मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करा. घर जितके मोकळे आणि रिकामे असेल तितकेच ते थंड राहण्यास सुद्धा मदत होईल. घराला पांढरा रंग द्या. उन्हाळ्यात पांढऱ्या रंगामुळे घर हे थंड होते. अशा परिस्थितीत घराला थंड ठेवण्यासाठी छताला पांढऱ्या चुन्याचा रंग द्या. त्यामुळे उष्णता आत खेचली जात नाही. तसेच पांढऱ्या रंगाने घर फ्रेश आणि ताजेतवानेही दिसते. त्यामुळे घराला पांढरा रंग देणे कधीही उत्तमच मानले जाते. आपल्या बेडवरती असलेल्या बेडशीटकडे सुद्धा नक्की लक्ष द्या. उन्हाळ्यामध्ये शक्यतो कॉटनचे आणि अगदी लाईट रंगाचे असे बेडशीट वापरा. यामुळे सुद्धा तुम्हाला गारवा मिळण्यास नक्कीच मदत होईल. आपल्या घराप्रमाणे शरीराला सुद्धा योग्य तो थंडावा मिळावा यासाठी योग्य त्या प्रमाणात पाण्याचं सुद्धा सेवन करा. आपण जिथे काम करतो तिथे आपल्या बेडच्या शेजारी पाण्याच्या बॉटल सतत भरलेल्या ठेवा. त्यामुळे वाटेल तेव्हा लक्षात आलं की आपण पाणी हे सतत पीत राहू. त्याचबरोबर उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जे पारंपरिक आपले पेय आहेत जसे की कैरीचं पन्ह, ताक अशा रिफ्रेशिंग करणाऱ्या पेयांचं सुद्धा नियमित सेवन करा. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जी सीझनल फळं मिळतात ज्यामध्ये सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं, अशा सीझनल फळांचं सुद्धा दिवसातून एकदा तरी नियमित सेवन करा. यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही कमी करण्यास नक्कीच मदत होते. उन्हाळ्यात आपल्याला उष्णतेचे त्रास होणार नाहीत. तर मंडळी, घरात एसी किंवा कूलर जरी नसेल तर या काही बेसिक टिप्सचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचं घर या उन्हाळ्यामध्ये थंडगार हे नक्कीच ठेवू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ जसा तुम्हाला उपयोगाचा ठरलाय तसा आपल्या मित्र परिवार फॅमिलीला सुद्धा उपयोगी ठरावा यासाठी हा व्हिडिओ त्यांना सुद्धा नक्की शेअर करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.